अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. चैत्र नवरात्र त्याच पद्धतीने राम नवरात्रीला देखील सुरुवात होत आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते, त्याच पद्धतीने राम नवरात्रीला देखील सुरुवात होणार आहे. तर या काळामध्ये आपल्याला रामरक्षा सिद्ध करायची आहे. त्याच पद्धतीने आपल्या आई भगवतीची सेवा करत असतो, त्यामुळे चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये महालक्ष्मी अष्टकम देखील आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता सिद्ध कशा पद्धतीने करायचं? एखादी गोष्ट किंवा एखादी सेवा आपण एखाद्या वस्तूवरती करतो त्यावेळेस ती सिद्ध होत असते. जोपर्यंत आपण त्याच्यावरती सेवा करणार नाही, अभिषेक करणार नाही, तोपर्यंत ती सेवा म्हणजे ती वस्तू आपल्यासाठी काम करत नाही किंवा सिद्ध होत नाही. त्यासाठीच आपल्याला एक प्रकारे चार्ज करायची आहे. ती आपला मोबाईल जरी डाऊन झाला तर आपण त्याला चार्ज करतो, बरोबर? त्याच पद्धतीने आपल्याला या गोष्टी चार्ज करायच्या आहेत, जेणेकरून आपण केव्हाही सेवा करू. किंवा कधी कधी असं होतं बघा, आपल्याला वेळ नसतो, आपण एक वेळा जरी त्यावेळेस पठण केलं तरी देखील आपल्याला 16 वेळा पठण केलेल्याचं, 11 वेळा पठण केलेल्याचं फळ मिळत असतं. तर कशा पद्धतीने आपल्याला सिद्ध करायचे आहे रामरक्षा, त्याच पद्धतीने महालक्ष्मी अष्टकम कशा पद्धतीने सिद्ध करायचं आहे, हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आपल्या घरामध्ये खूप संकट असतात, अडचणी असतात. एखादी विशिष्ट व्यक्ती असते, ती सतत आजारी पडत असते. आजारपणाने आपण म्हणजे दवाखाने प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या पायऱ्या झिजवून आपण दमलो, पण काही व्यक्तीमध्ये फरक पडत नाही. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात. संसारिक मनुष्य म्हटलंय की त्याच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, त्याच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वादळ, वेगवेगळ्या प्रकारची संकट येणार म्हणजे येणारच, बरोबर? तर या संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा आपल्या घराभोवती एखादं संरक्षण कवच, त्या व्यक्तीभोवती संरक्षण कवच निर्माण होण्यासाठी, आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराटी होण्यासाठी, त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि खरं सांगायचं तर महालक्ष्मी अष्टकमची अतिशय सुंदर असा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगते, ज्यावेळेस आपण या काळामध्ये ही गोष्ट सिद्ध करतो, नंतर ती गोष्ट सिद्ध होते आणि आपल्यासाठी ती काम करायला सुरुवात करत असते. रामरक्षा चैत्र नवरात्री बघा, चैत्र नवरात्रीमध्ये राम नवरात्र ही 19 मार्च पासून ते 26 मार्च पर्यंत आपली राम नवरात्र असणार आहे. तर या काळामध्ये आपल्याला रामरक्षा सिद्ध करायची आहे. आता कशा पद्धतीने सिद्ध करायची? रामरक्षा प्रत्येकाला येते असंच नाही, बरोबर? ज्यांना येत नाही ते श्रवण करतील, समोर बसतील. म्हणजे संस्कृत भाषा येत नाही, वाचता लिहिता येतं, पण संस्कृत भाषा तुम्हाला स्पष्ट येत नाही, कारण रामरक्षा ही संस्कृतमध्ये आहे. तर तुम्ही लावून देऊ शकता आणि त्याच्या मागे पठण करण्याचा प्रयत्न करू शकता. तर 1 ते 9 ओवीपर्यंत, म्हणजे 1 ते 9 ओवीपर्यंत तुम्हाला 9 वेळा फक्त बोलायचं आहे. रामरक्षा 9 वेळा बोलायची आहे. फक्त 9 वेळा बोलली तरी देखील सिद्ध होते. तुम्हाला 1 ते 9 ओवीपर्यंत 8 वेळा बोलायचं आहे. 1 ते 9 ओवीपर्यंत 8 वेळा बोलायचं आहे. आणि 9व्या वेळेस तुम्हाला 1 ते 9 ओवीपर्यंत बोलून राहिलेली सगळी फलश्रुती तुम्हाला पठण करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 9 वेळा बोलायचा आहे, बरोबर? तुम्हाला समजलं असेल. अशा पद्धतीने तुम्हाला रोज 9 वेळा बोलायचं आहे. अर्थात वेळ लागतो, घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा वृद्ध आहेत. रामरक्षा बोलताना तुम्हाला मधून उठवून चालणार नाही. तुम्हाला 9 वेळा तुम्हाला पठण केल्यानंतरच उठता येणार आहे. त्यामुळे तो जो वेळ आहे तो तुम्ही ठरवायचा आहे. एकच वेळ निश्चित करायची आहे. तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर बसणार आहात, की सकाळी 7ला बसणार आहात, की दुपारी तुम्ही 4ला बसणार आहात, की संध्याकाळी 6ला बसणार आहात, ते तुम्ही एक वेळ निश्चित करायची आहे आणि रोज त्याच वेळेस तुम्हाला बसायचं आहे. म्हणजे तुमची वेळ देखील चुकणार नाही, तुमची सेवा देखील चुकणार नाही आणि कोणती चूक देखील आपल्याकडून होणार नाही. शक्यतो सकाळचा वेळ निवडा, म्हणजे तो वेळ असतो खूप चैतन्यमय वातावरण असतं, प्रसन्नमय वातावरण असतं, कोणाचा जास्त कालवा नसतो, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट तुमच्या कानावरती येत असतो आणि एक सुंदर प्रकारची हवा खेळत असते त्यावेळेस. त्यामुळे तुम्ही जर शक्यतो ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळच्या पहाटेचा वेळ निवडली तर अतिशय सुंदर असा तुम्हाला अनुभव त्याच्यातून येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही या काळामध्ये, म्हणजे 19 मार्च ते 26 मार्चला रामनवमी आहे, बरोबर? 19 मार्च ते 26 मार्च मध्ये तुम्ही रोज तुम्हाला हे पठण करायचं आहे आणि रोज पठण केल्यानंतर रामरक्षा सिद्ध होणार आहे. रामरक्षा सिद्ध झाल्यानंतर तुम्ही नंतर कधीही
नंतर कधीही तुम्ही फक्त एक वेळा जरी रामरक्षा बोलली तरी देखील तुम्हाला 9 वेळा किंवा 11 वेळा पठण केलेल्याचं फळ त्याचं मिळणार आहे. इतकी पॉवरफुल शक्ती ताकद त्या रामरक्षामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला रामरक्षा सिद्ध करायची आहे. ज्या वेळेस रामरक्षा सिद्ध होते, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये रोज न चुकता रामरक्षाचं पठण केलं जातं, त्यावेळेस भूत प्रेत पिशाच बाधा देखील आपल्या घरामध्ये राहत नाही. आपल्या घरातून ती पळ काढत असते. एवढं लक्षात घ्या. इतकी प्रचंड ताकद त्या रामरक्षा या ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे हा ग्रंथ छोटासा दिसतो पण अतिशय मोठा धमाका करणारा असा हा ग्रंथ आहे आणि अतिशय शक्तिशाली असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे तुम्ही रामरक्षाचं पठण करायचं आहे. जर तुमच्या मुलांना रामरक्षा बोलता येत असेल तर खरंच त्यांच्याकडून ही रामरक्षा पठण करून घ्या. त्यांच्याकडून राहिली तुम्ही नका करू, त्यांच्याकडून रोज बोलून घ्या. त्यांच्याकडून ही रामरक्षा सिद्ध करून घ्या. त्यांच्या बुद्धीमध्ये देखील विकास होणार आहे, त्यांच्या अभ्यासामध्ये देखील विकास होणार आहे आणि त्यांची अभ्यासामध्ये शाळेमध्ये देखील प्रगती होणार आहे. इतकी प्रचंड ताकद शक्ती या रामरक्षामध्ये आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही सिद्ध करायची आहे. सिद्ध कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला समजलं. रामरक्षा ही रामनवरात्री या काळामध्ये म्हणजेच 19 मार्च ते 26 मार्च मध्ये तुम्हाला रामरक्षा सिद्ध करायची आहे. आता महालक्ष्मी अष्टकम कसं सिद्ध करायचं आणि केव्हा सिद्ध करायचं? आता दोन्ही तिथे एकत्र झालेले आहेत तुम्हाला मी जसं सांगितलं. पण 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत अशा 9 दिवसाची ही सेवा तुम्हाला असणार आहे. रोज तुम्हाला 11 वेळा किंवा तुम्ही रोज 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे. अर्थात या सेवेतून मधून उठून चालत नाही, पण महालक्ष्मी अष्टकम अगदी 8 ओव्यांचं आहे आणि ते तुमचं 16 वेळा लगेच 15 मिनिटात देखील बोलून होतं. बरोबर. आणि महालक्ष्मी अष्टकम अतिशय सुंदर, दिव्य आणि भव्य असं हे अशी ही महालक्ष्मी अष्टकमची ख्याती आहे. आणि जो व्यक्ती रोज घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमची सेवा करतो, माता लक्ष्मीची सेवा करतो, आपल्या आई भगवतीची सेवा करतो, त्याच्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही. कधीही नडलं, पैशाची जरी नड आली तर कुठून ना कुठून तरी पैशाचा मार्ग खुला होतो आणि त्याच्या त्या अडचणी सुटत असतात. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची, आपल्या आई भगवतीची सेवा करायची असेल तर या चैत्र नवरात्रीमध्ये महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सिद्ध करायचं आहे. आता तुम्ही सिद्ध केलं, नंतर केव्हाही तुम्हाला वेळ नाही, फक्त एकदा जरी तुम्ही पठण केलं महालक्ष्मी अष्टकम तरी देखील तुम्हाला 16 वेळा पठण केलेल्याचं फळ मिळत असतं. इतकं प्रचंड शक्ती किंवा इतकी प्रचंड ताकद त्या महालक्ष्मी अष्टकम या ग्रंथात आहे. बरोबर. महालक्ष्मी अष्टकम बघा. इंद्र उवाच नमस्ते तू महामाये श्रीपीठे सरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी. अशा पद्धतीने आपल्याला महालक्ष्मी अष्टकम बोलायचं आहे. तुम्ही 16 वेळा बोला, 16 वेळा रोज तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजेच 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमची ही सेवा करायची आहे रोज. या वेळेला देखील वेळ निश्चित करायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा काळामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. मासिक विटाळ सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. एवढी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. अशा पद्धतीने किंवा मासिक धर्म झाल्यानंतर तुम्हाला जेवढा वेळ मिळेल या नवरात्रीमध्ये, जेवढा वेळ म्हणजे 4-5 दिवसांचा कालावधी जरी राहिला असेल तरी देखील तुम्ही सेवा कंप्लीट करू शकता. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही नक्कीच आवर्जून ही सेवा करायची आहे ना. अतिशय सुंदरशी ही सेवा आहे. या सेवेमुळे आपल्या घरातील बघा, आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी, आजारी व्यक्तीसाठी जरी सेवा करत असो आणि ही सेवा करून जी अगरबत्ती आपण रक्षा म्हणजे समोर लावणार आहे देवासमोर, त्याची रक्षा जरी त्याच्या कपाळी लावली ही सेवा करून तरी देखील त्याला 100% फरक पडतो, म्हणजे पडतोच. इतकी शक्ती या सेवेमध्ये आहे. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे ही गोष्ट सिद्ध करण्याची संधी तुम्हाला लाभलेली आहे. तर चैत्र नवरात्रीचा हा काळ सुरू आहे, रामनवरात्रीचा हा काळ सुरू आहे. तर या काळामध्ये नक्कीच या दोन्ही गोष्टी सिद्ध करा. महालक्ष्मी अष्टकम, कनकधारा स्तोत्रम, श्री सूक्तम या अतिशय प्रभावी अशा या सेवा आहेत आणि या सेवा आवर्जून आपल्या घरामध्ये करायला हव्यात. माता लक्ष्मीला कसं प्रसन्न करता येईल, आपली आई भगवती कशी प्रसन्न राहील, आपल्यावरती खुश राहील. जोपर्यंत तुम्ही आपल्या कुलदेवीचा कुलाचार करत नाही, या सेवांमध्ये पडत नाही,
तोपर्यंत काही गोष्टी आपल्याला अशक्य वाटत असतात. पण ज्यावेळेस आपण हे सेवा करतो, आपले कर्म प्रारब्ध सुधरत येतात, त्यावेळेस कोणतीही गोष्ट आपल्याला शक्य वाटते, कोणतीच गोष्ट आपल्याला अशक्य वाटत नाही. किंवा जो विश्वास तुम्ही त्या सेवेवरती ठेवता, नाही पॉझिटिव्ह राहायचं कायम लक्षात ठेवा. तुम्ही निगेटिव्ह विचारच मनात आणायचं नाही. कितीही मोठं संकट असू दे, तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळतो बघा. तुम्ही ज्यावेळेस निगेटिव्ह विचार करता तीच गोष्ट घडते. ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागणार, नाही हे होणारच, मी याच्यासाठीच करते ना, तर हे काम 100% होणार. माझा संपूर्ण विश्वास माझ्या सेवेवरती आहे, माझ्या स्वामींवरती आहे, माझ्या कुलदेवीवरती आहे, माझ्या कुलदेवावरती आहे. एवढे लक्षात ठेवायचं आणि सेवा करायची. काही देखील होत नाही. 100% तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट मिळतच म्हणजे मिळतच. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारत जा. अतिशय छोटीशी माहिती पण अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, ती मी पोहोचवली आहे. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारत जा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.